मित्रांनो, ही ओवी ऐका. चंदनाचा वास तरी बी धुरानी झाला काळा. चंदनाचा वास तरी बी धुरानी झाला काळा. नांदुनी दाव लेकी आपण अशिलाच्या बाळा. एक आई दुसऱ्या आईला काय सांगते की चंदनाचा वास, चंदनाची वलय हवेत दरवळत असतील आणि आजूबाजूला चूल पेटली असेल तर चुलीतून निघालेला धूर हा चंदनाच्या दरवळाला काही काळ वेढा टाकतो किंवा त्याच्यामध्ये सामील होतो आणि त्यामुळे काही काळ चंदनाचा धुराची वलये, दरवळाची वलये ही सुद्धा काही काळ काळवंडली जातात. परंतु चंदनाचा सुगंध यामुळे लोप पावत नाही. तेव्हा बाळा, आयुष्यात संकट येतील, अनेक कटुप्रसंग येतील, म्हणजे चुलीप्रमाणे काळा धूर आपल्या अंगावर येईल, अशी संकटं असतील. परंतु तू चंदन आहेस. तुझा सुगंध दरवळायला हवा. चंदन हे झाकून ठेवलं तरी त्याचा सुगंध झाकला जात नाही. तेव्हा आपण आशिलाच्या बाळा आहोत. आपण चांगल्या घराण्यातील आहोत. आपण कुलवंत आहोत. आपलं घराणं नामांकित आहे. त्यामुळे आपण चंदनाच्या त्या सुगंधाप्रमाणे नांदून दाखवायला हवं. 4-2 कटुप्रसंग आले म्हणून आपण कोलमडून न पडता सच्चेपणा दाखवायला हवा. आपल्यातील जे संस्कार आहेत, आपल्यातील जे घराण्याचं रक्त वाहत आहे, रीती रिवाज, चाली रीती, हे सगळं आपल्याला जे शिकवले आहे, कुळधर्म कुळाचार, त्याप्रमाणे तू ते पार पाडून दाखव. अशिलाच्या आपण लेकी आहोत. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारे कमी पडता कामा नये आणि कटुप्रसंगाला, संकटाला घाबरता कामा नये. एका आईने आपल्या लेकीला ह्याच्यापेक्षा आणखी वेगळं काय सांगावं? मित्रांनो, अनवट वाट या यूट्यूब चॅनलवर यापूर्वी मी ओव्यांशी संबंधित 4 व्हिडिओ केले होते. त्याच मालेतला हा आज पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. पुढची ओळी बघा. दिल्या घेतल्यानी ग कोणी रचिल्यात भीती. दिल्या घेतल्यानी ग कोणी रचिल्यात भीती. आता माझ्या बाई आपल्या तोंडाच्या रसवंती. सासरी नांदायला निघालेल्या पोरीला आई काय सांगते बघा. पोरी, कोणी दिलं घेतलं तरी त्यातून इमले उभारता येत नाही. पहिला मजला, दुसरा मजला, बंगल्याचा पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला. दिल्या घेतल्याने ग कोणी रचिल्यात भीती. भीती म्हणजे भिंती. या भिंती रचू शकतो का आपण? कुणी काय दिलं घेतलं म्हणून? कुणी काही दिलं घेतलं म्हणून इमले उभारता येत नाही. तर चांगुलपणाचे, माणुसकीचे, माणूस जोडल्यापणाचे इमले कशाने उभारता येतात? तर आता माझ्या बाई आपल्या तोंडाच्या रसवंती, म्हणजे आपल्या मुखामध्ये रसवंती असेल, गोडवा असेल, चांगुलपणा असेल, आहोजावं असेल, तर आपण माणसांचे इमले उभारू शकतो, लोकसंग्रह करू शकतो. त्यामुळे तो देणं घेणं याच्या पाठीमागे न लागता आपल्या मुखात गोडवा ठेव, असं आई आपल्या सासरी जाणाऱ्या मुलीला सांगत आहे. काय म्हणते आई? तुला खरं नाव कमवायचं असेल तर तू तुझी वाणी रसवंतीसारखी ठेव आणि कुणाला दुखवू नकोस. तू आपोआप मोठी होत जाशील. तिसरी ओळी बघा. मोठं म्हणत्यात घर त्याला चांदीची चौकट, मराठी भाषेत चौकट, दाराला असते ती चौकट. मोठं म्हणत्यात घर त्याला चांदीची चौकट. माघारी बोलण्याचा बाई नसावी वहिवाट. म्हणजे तू फार मोठी आहेस, तू फार श्रीमंत घरातली आहेस, तुझ्या घराला चांदीच्या चौकटी आहे, तू श्रीमंतीचा तोरा मिरवू नकोस आणि त्या मिरवण्यामध्ये तू कुणाला उलटं बोलू नकोस. एक स्त्री दुसऱ्या धनाढ्य स्त्रीला परखडपणे हे सांगते की बाई, तू लाख श्रीमंत असशील, मात्र इकडं आमच्या घरी तू उलटून माघारी कुणाला बोलू नकोस. उद्धटपणा, उलटं बोलणे, पाठीमागे बोलणे, माघारी बोलणे, याला लोक नावं ठेवतात, उद्धटपणा म्हणतात. असा शिरस्ता असू नये, असं एक बाई आपल्या लेकीला सांगते की बाळा,
तू जरी श्रीमंताची लेक असली, तुझ्या घराला चांदीच्या चौकटी असल्या, तरी सासरी नांदायला गेल्यावर तू उलटं बोलू नकोस, तू माघारी बोलू नकोस. किती सुंदर ओवी आहे बघा ही. आता आपण चौथी ओवी पाहूया. जाता परघरी ग लेकी बाई तू नांद भारानी. जाता परघरी ग लेकी बाई तू नांद भारानी, सोयऱ्या माणसाची मना ऐकनात गाऱ्हाणी. किती सुंदर सांगितले बघा आईने. हे बघ पोरी, तू आता परघरी नांदायला चाललेली आहेस. तिथे तू सुखाने नांदायचं आहेस. तिथं जाऊन काही तंटा बखेडा उलटं सुलटं बोलणं असं काही करू नकोस. कारण माझं मन सोयऱ्या माणसांची गाराणी कदापिही ऐकू शकणार नाही. नव्या नवरीला हे सांगते आई, की तुझ्याबद्दल कुणी गारानं मला सांगितलं तर ते मला ऐकणं सहन करू शकणार नाही. त्यामुळे तुझ्याबद्दल कुणी गारानं माझ्यापर्यंत आणणार नाही. इतकं बाई तू व्यवस्थित तिथं सासरी नांद. तुझ्यावर भार झाला तरी चालेल. जाता परघरी ग लेकी बाई तू नांद भाराने. कष्ट पडेल, काम पडेल, तरी पण तुला लोक नावसतील, तुला लोक आशीर्वाद देतील, कामाचा भार होईल. म्हणून तू काही वेडंवाकडं बोलू नकोस, तंटा बकेडा करू नकोस. अन्यथा तुझ्याबद्दलची गाराणी ही माहेरी येतील आणि मला ती ऐकावीशी वाटणार नाही. त्यामुळे आईने सांगितलं की तू सोशिक हो, संयमी हो आणि समंजसपणाने संसार कर. आपल्या माता भगिनी त्या काळांमध्ये नांदायला जाणाऱ्या लेकींना अशा प्रकारे प्रशिक्षण देत होत्या. घरातलं कामकाज तर त्या शिकवत होत्या, शेतातलं कामकाज शिकवत होत्या. परंतु मानवी संबंध, नातेसंबंध, सासू असतील, सासरे असतील, नणंदा असतील, जावा असतील, दीर असतील, पती असतील, आतेसासू असतील, मामेसासू असतील, ह्या सगळ्या मुलीला पारखत राहायच्या. मुलींना सासूरवास होता, जाचाट होता, परंतु त्याचबरोबर चांगली माणसंसुद्धा होती. आणि कसं आहे, शब्दाला शब्द वाढत जातो. भांड्याला भांडं लागलं तर ते प्रकरण वाढत जातं. तेव्हा आपण गप्प बसावं, आपण दुःख सहन करावं. कोणी काही टोचून बोललं तर सहन करावं. कारण काळ कोणासाठी थांबत नाही, काळ निघून जातो आणि कालांतराने पाणी वाहून गेल्यावर पाणी निर्मळ होतं. तेव्हा आया असा आपल्या मुलींना प्रशिक्षण द्यायच्या आणि त्याच्यामधून कुळाचं नाव, कुळाची प्रतिष्ठा, घराण्याची प्रतिष्ठा ही शाबूत राहायची आणि नातेसंबंध बळकट व्हायचं. त्यामुळे पूर्वी गिरणी नव्हत्या, त्यामुळे जात्यावर दळण दळावं लागायचं. त्याच्यामध्ये बाजरी असेल, त्याच्यानंतर आपली ज्वारी असेल, त्याच्यानंतर भाकरी खायला मिळायची. त्यामुळे जात्यावर दळणं हा स्त्रियांसाठी कष्टप्रद भाग होता, कारण त्याच्यासाठी ताकद लागायची. परंतु या कष्टदायी कामातून गिरणी आल्यानंतर लोकांची सुटका झाली. परंतु जात्याच्या अनुषंगाने स्त्रीचं मन मोकळं करणं आणि विविध भावभावनांचे तरंग ओवीमधून व्यक्त करणं किंवा ओव्यांमध्ये एक एक मण्यांची माळ ओवणं हे कळत नकळतपणे घडून येत होतं आणि त्याच्यातून संस्कार असतील, प्रथा परंपरा पुढच्या पिढीला देणं घडत होतं. आता जाती लोप पावली, ओव्या लोप पावल्या आणि गतकाळातील विचार लोकांना बॅकवर्ड, आउटडेटेड वाटायला लागले. पूर्वी ओवी रूपाने लोकांच्या मनाची मशागत व्हायची, संस्कारांचं बीजारोपण व्हायचं आणि वागणं वर्तणूक कसं असावं याबद्दलचं प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं जायचं. हे लोप पावलं, त्याची वाईट फळं आपण भोगत आहोत, दुष्परिणाम भोगत आहोत. मुलामुलींचं लग्नाचं प्रमाण दिवसेंदिवस घटत चाललं आहे. मुलांना लग्नाला मुली उपलब्ध नाही, मुलींच्या अपेक्षेनुसार स्थळं मिळत नाही आहे, अपेक्षा गगनाला भिडलेल्या आहेत. संस्कार, रीतिरिवाज, वागणं, चालणं, बोलणं याबद्दल न बोलण्यासाठी सारखी परिस्थिती आहे आणि कुटुंब न्यायालय ही गर्दीने ओसांडून वाहत आहे. नांदायचं नाही, मला वेगळं व्हायचं आहे, मला डिवोर्स द्या, मला ॲलिमनी द्या, मला एका वेळेचा किंवा एकाच वेळी माझ्या जीवनाचा खर्च भरून द्या. म्हणजे हे सगळं समाजाला कुठं घेऊन जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ह्या दिशादर्शक अशा वागण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या ओवी
नक्कीच श्रेष्ठ आहेत. या ओवी हे जातं ज्यांनी कोणी निर्मिलं, ज्यांनी कोणी समाजाच्या वाटांना प्रशस्त केलं, वागणूक कशी असावी याबद्दल धडे दिले, त्या सर्व पूर्वजांना मी नमस्कार करतो आणि ह्या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी माझा अनवट वाट हा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या माझ्या चॅनलशी जोडलेले राहा. तुमच्या मित्रपरिवाराला माझ्या चॅनलची लिंक त्यांच्या विविध गटामध्ये, त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करा. त्यांना सांगा की अनवट वाट ह्या चॅनलची लिंक मी तुम्हाला भेट म्हणून दिलेली आहे आणि त्यांची त्याच्यावरची प्रतिक्रिया मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. माझ्या या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा. माझ्या ह्या चॅनलवर 550पेक्षा अधिक व्हिडिओ आहेत. ते सगळे तुम्ही पहा. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरशी जोडलेले राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.